जय शिवराय मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, माझ्या आईचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आज अप्रूव्ह झाला आहे. तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर या ठिकाणी तुमचं अर्ज स्थिती तुम्हाला कशाप्रकारे चेक करायचं आहे संपूर्ण काही डिटेलमध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचे आहे. तर सर्वात प्रथम आता तुम्हाला इथे या ठिकाणी एक डोळ्याचं आयकॉन दिसतंय. तर डोळ्याच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जो काही फॉर्म आहे तो ओपन स्वरूपात तुम्हाला दिसणार आहे. तर तुमचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे टिप्पणी करणार आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की पेंडिंगमध्ये आहे. तर या ठिकाणी पाहू शकता माझ्या आईचा जो काही फॉर्म आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झाला आहे आणि विलेज लेवलला पेंडिंग दाखवतो आहे. तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी रिमार्कमध्ये आपला फॉर्म कोणत्या अधिकाऱ्याने चेक केला आहे त्याचं नावसुद्धा आहे. तर पाहू शकता सीतारामन या व्यक्तीने आपला फॉर्म अप्रूव्ह केला आहे. तो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्याचबरोबर आपला जो काही फॉर्म होतो कधी अप्रूव्ह झाला आहे त्याची तारीखसुद्धा पाहू शकता. तर 24 म्हणजेच आज 24 ऑगस्ट रोजी आपला फॉर्म अप्रूव्ह करण्यात आला आहे आणि विलेज लेवलला आपला फॉर्म आहे तो पेंडिंगमध्ये दाखवत आहे. तर विलेज लेवलला जसे आपलं अप्रूव्ह मिळेल तर आपलं फॉर्म सक्सेसफुली आपल्याला 4,500 रुपये सप्टेंबरमध्ये मिळणार आहे. तर आता इथे काही काळजी करायची गरज नाही. तर आता मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुम्हालासुद्धा अशा काही प्रकारे तुमच्या अर्जाची स्थिती चेक करून घ्यायची आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असेल तर मला कमेंट करून कळू शकता. तर मित्रांनो आता यानंतर पाहूया तुम्हाला तुमची अर्ज स्थिती कशाप्रकारे चेक करायची आहे. तर सर्वात प्रथम जी काही लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला मिळत नाही. ती तुम्हाला कुठे मिळेल ती संपूर्ण काही पाहूयात. तर सर्वात प्रथम आपण गुगलवरती जसे सर्च केलं आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in तर आपल्यासमोर अशा काही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची वेबसाईट येत आहे. परंतु ऑफिशियल वेबसाईट आपल्याला मिळत नाही. तरी ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला कुठे मिळेल तर सर्वात प्रथम आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती मिळणार आहे. ती आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन अपडेट येत आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वात प्रथम तुम्हाला देत आहोत. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचे आहे. तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी एक ग्रुपसुद्धा बनवला आहे ज्यामध्ये तुमच्या ज्या काही नवीन समस्या येत आहे त्याचं निरासन होत आहे. त्यामुळे भावांनो व त्यांच्या लाडक्या बहिणींनो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. आता मेन प्रश्न म्हणजे ऑफिशियल वेबसाईट. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. जसंही त्या लिंकवरती क्लिक करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस होईल. या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही. खाली आल्यानंतर पाहू शकता आतापर्यंत वेबसाईटवरती किती सारे अर्ज आले. तर पाहू शकता 70,77,470 एवढे अर्ज आले. आज आहे 24 ऑगस्ट. तर अर्ज संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. तसं मित्रांनो मंजूर अर्ज संख्या 25 लाखाच्या वरती गेली आहे. तर मित्रांनो अर्जाची मंजुरीसुद्धा आता लवकर म्हणजे फास्ट प्रोसेसमध्ये आहे. तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर मित्रांनो आता तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकताना व्यवस्थित टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला पासवर्डसुद्धा टाकायचा आहे. जो तुम्ही फॉर्म भरतावेळी टाकला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. सर्व काही माहिती फिल केल्यानंतर जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तुम्ही फॉरवर्डसुद्धा करू शकता. या ठिकाणी फॉरवर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड फॉरवर्ड करायचा आहे. तर माझं ऑलरेडी माझा पासवर्ड सेव्ह आहे. त्यामुळे मी आता माझी सर्व माहिती फिल करून लॉग इन करणार आहे. तर लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होईल. 2 ऑप्शन दिसते तुम्हाला. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजेच यापूर्वी केले अर्ज. तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन सबमिटेड. ॲप्लिकेशन सबमिटेड या मेन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अर्जाचं स्टेटस कळणार आहे. तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की रिव्ह्यूमध्ये आहे की तुमचं फॉर्म रिसबमिट किंवा पेंडिंगमध्ये आहे हे सर्व तुम्हाला माहिती दे आल्यानंतर क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर मित्रांनो अशा काही प्रकारे आता तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस चेक करायचं आहे. तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळू शकता. नक्कीच मी पर्सनली रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो.